नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील 16वा पाठ चोच आणि चारा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर चला तर मग पाहूया. यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील आकृती पूर्ण करा. त्यामध्ये उत्क्रांतीनंतर टिकून राहिलेले पक्ष्यांमधील बदल. तर कोणकोणते बदल आहेत? चोच, चोचीची संरचना आणि एकटूथ. त्यानंतर पक्ष्यांचे निरीक्षण करताना बघितल्या जाणाऱ्या गोष्टी. तर कोणकोणत्या गोष्टी बघितल्या जातात? पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत आणि चोचीचा आकार. चोचींचे विविध उपयोग. काय काय उपयोग आहेत? घरटं बांधणे, पिल्लांना भरवणे, झाडावर चढणे, अन्न शोधणे, बिया फोडणे, अन्न खाणे. दुसरा प्रश्न आहे, एका शब्दात उत्तर लिहा. त्यामध्ये चोचीचा वरचा भाग. तर त्याला काय म्हणतात? मॅक्सिला. चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग. तर त्याला एकटूथ असे म्हणतात. चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी. तर त्या पक्षाचं नाव आहे हॉर्नबिल. एकटूथ नसलेला पक्षी किवी. तिसरा प्रश्न आहे, कोण ते लिहा. त्यामध्ये अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी. तर त्या पक्षाचं नाव आहे फ्लेमिंगो. चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी. तर त्याचं नाव आहे स्टॉर्क. शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी. त्यांचं नाव आहे सनबर्ड्स. घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी. तर त्याचं नाव आहे सुगरण. आता प्रश्न चौथा पाहूया. फरक लिहा. किवी पक्षी आणि इतर पक्ष्यांमधला आपल्याला फरक सांगायचा आहे. 1. किवी पक्ष्यांमध्ये एक टूथ नसतो, तर इतर पक्ष्यांच्या पिलांना एक टूथ असतो. 2. किवी पिल्ले पायांनी अंड्याचे कवच फोडतात आणि इतर पक्ष्यांची पिल्ले एक टूथने अंड्यांचे कवच फोडतात. प्रश्न 5. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ. तर उत्तर आहे, सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घार या पक्ष्यांची शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत यासाठी चोच अणकुचीदार व टोकाजवळ बागदार असते. शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो. त्याला पाकळीवर बसून मध शोषून घेता यावा म्हणून त्याची चोच पातळ, लांब व बाकदार असते. उडता उडता माशा टोळ पकडता यावेत यासाठी वेडा राघू या पक्षाची चोच सरळ व लांब असते. सुतार व हुप्पो या पक्ष्यांची चोच सरळ सोट असते. अशाच चोचींमुळे जमिनीवरचे किडे व झाडांच्या खोडांमधली किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते. अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच हे समीकरण तयार झाले आहे. पक्ष्यांच्या चोच पुराणातून तुम्हाला मिळालेली नवीन माहिती. याचं उत्तर आहे, पक्ष्यांच्या पिलांना एक टूथ असतो हे तर मला आत्ताच कळले. पक्ष्यांच्या चोचीजवळची छिद्रे म्हणजे त्यांचे नाकच. माणसांचे नाक त्यांच्या तोंडाच्या वर असते, पक्ष्यांचे नाक त्यांच्या चोचीच्या वर असते. माणसाची अन्ननलिका व श्वासनलिका घशामध्ये एकत्र येतात. पक्ष्यांमध्येही अशीच रचना असावी असे मला वाटू लागले आहे. पक्षी चोचीने अन्न खातात हे मला दिसत होते. चोचीने ते आणखीही काही कृती करतात हेही दिसायचे, पण खास लक्ष गेले नव्हते. हा पाठ वाचल्यावर लक्षात आले की चोच म्हणजे त्यांचा हातच.
ई ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ. याचं उत्तर पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे. चोचीचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले. सगळ्यांचे खाद्य एकच असते तर त्यांना खाद्य अपुरे पडले असते, त्यांची उपासमार झाली असती. गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्ष्यांची माहिती खूप महत्त्वाची आहे. त्या बेटावर या एकाच प्रकारचे पक्षी आहेत. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या. त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते. म्हणजेच त्याच्या चोचींना निसर्गाने चारा दिला, अन्न दिले, हाच त्या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न 6 खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. त्यामध्ये सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. तर यातील क्रियाविशेषण कोणतं आहे? आरामात. बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. यातील क्रियाविशेषण आहे अचूक. तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा. तर यातील क्रियाविशेषण आहे बारकाईने. घार आपली शिकार घट्ट पकडते. या वाक्यातील क्रियाविशेषण आहे घट्ट. प्रश्न 7 पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्यांचे वैशिष्ट्य लिहा. तर पक्षी आणि वैशिष्ट्य अशी दोन आपण या ठिकाणी रकाने करूया. तर पहिला पक्षी आहे फ्लेमिंगो. वैशिष्ट्य गुलाबी, शेंद्री रंग, भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत वेगळी, चोच मध्येच वाकडी. दुसरा पक्षी आहे गरुड, घार, ससाना. तर अनेक प्राण्यांची शिकार करतात. बागदार व अणकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग थोडा लांब व वळलेला असतो. त्यानंतरचे पक्षी आहे सुतार, हुप्पो. वैशिष्ट्य सरळसोट चोच, जमिनीवरचे व झाडाच्या खोडात दडलेले किडे खाऊन पोट भरतात. त्यानंतरचे पक्षी आहेत शिंजीर, सनबर्ड्स. वैशिष्ट्य आहेत बागदार, पातळ व शरीरापेक्षा लांब चोच असते, चिमणीपेक्षाही लहान, फुलाच्या पाकळीवर बसून मध शोषून घेऊ शकतो. त्यानंतर आहे पोपट, जाडसर, बागदार चोच, शेंगा, तिळा एवढ्या लहान बिया सुद्धा सहज फोडून खातो. डहाळ्यांवरून चालताना पकडण्यासाठी चोचीचा उपयोग करतो. तर आता खेळूया शब्दांशी. या शीर्षकाखाली काय दिलेलं आहे ते पाहूया. त्यामध्ये खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्या खालील चौकटीत लिहा. तर पहिलं चित्र आहे गुलाबाच्या फुलाचं. तर विशेषणे पाहूया. सुंदर, टपोरा, मनमोहर. दुसरं चित्र आहे मोराचं. तर याचं विशेषण पाहूया. डौलदार, रंगीबेरंगी, निळाभोर. त्यानंतर आहे खाली दिलेल्या चौकोनातील शब्द असेच लिहा. तर खाली आपल्याला जे शब्द दिलेले आहेत ते असेच लिहायचे आहेत. लिखाणाचा आपल्याला सराव होईल यासाठी हे शब्द दिलेले आहेत. परंतु हे शब्द थोडेसे अवघड आहेत किंवा इतर शब्दांपेक्षा वेगळे आहेत. त्याचा तुम्हाला सराव होण्यासाठी हे फक्त परत एकदा लिहून घ्यायचे आहेत. उपक्रम पाहूया. या पाठातील तसेच इतर पाठातील म्हणी शोधा, त्यांचा लेखनात उपयोग करा. हे देखील तुम्हाला सहज करता येईल. त्यानंतर आपण समजून घेऊया या शीर्षकाखाली व्याकरणाचा भाग आहे तो पाहूया. पहिला आहे अव्ययी भाव समास. तर पाहूया खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा. तर पहिला आहे प्रत्येक गावी. याचा सामासिक शब्द येईल गावोगावी. 2 जन्मापासून म्हणजेच आजन्म. त्यानंतर आहे तिसरा प्रत्येक पावलावर म्हणजेच पावलोपावली. आता दुसरा आहे तत्पुरुष समास. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. तर या ठिकाणी उलट दिलेलं आहे. 1 राजपुत्र. याचा विग्रह येईल राजाचा पुत्र. 2 क्रीडांगण म्हणजेच क्रीडेसाठी अंगण. 3 अष्टकोन म्हणजेच 8 कोणांचा समूह. आणि 4 अयोग्य म्हणजेच योग्य नाही असे. आता त्यानंतर भाषा सौंदर्य. यामध्ये काय दिलं आहे ते पाहूया. खालील म्हणी पूर्ण करा. या ठिकाणी काही म्हणी दिलेल्या आहेत. तर त्या रिकाम्या जागी काय म्हण येईल ती पूर्ण करायची आहे. 1 मूर्ती लहान पण कीर्ती महान. 2 शीतावरून भाताची परीक्षा. 3 सुंठी वाचून खोकला गेला. 4 रात्र थोडी सोंगे फार. 5 उथळ पाण्याला खळखळाट फार. 6 दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. 7 झाकली मूठ 1.25 लाखाची. 8 घरोघरी मातीच्या चुली. 9 कोल्ह्याला द्राक्ष आंबट. 10 अंथरून पाहून पाय पसरावे. 11 इकडे आड तिकडे विहीर.
12 काखेत कळसा गावाला वळसा, 13 थेंबे थेंबे तळे साचे, 14 दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, 15 हातच्या कंकणाला आरसा कशाला. तर अशा प्रकारच्या ह्या म्हणी आपल्याला सांगता येतील. तर याबरोबरच आपला संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट अशी विविध प्रकारची व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. तेही तुम्ही नक्कीच चेक करा, ते तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.